नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला तो जो मुद्दा आहे तो मुद्दा तुम्हाला समजायला सोपा जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भाग 12मध्ये आपण पाहिलं होतं की राष्ट्रीय एकात्मतेसमोरचे जे आव्हान आहे त्या आव्हानामध्ये पाहिलं होतं आपण की जम्मू काश्मीरचा सीमापार जो दहशतवाद आहे, या दहशतवादामुळं भारतामध्ये कशा प्रकारची अशांतता पसरली, काश्मीरमध्ये कशा प्रकारची अशांतता पसरली आणि त्यामुळं तिथं त्या अशांततेमुळं तिथच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं हे काय झालं होतं, कठीण झालं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण हा एक मुद्दा पाहिला होता की भारतीय राष्ट्रीय एकात्मतेमध्ये निर्माण होणारा अडथळा. आज आपण पाहणार आहोत पुढचा भाग त्यामध्ये आपण पाहणार आहोत काही प्रदेशामध्ये डाव्या लोकांचा उग्रवाद. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भाग पाहू आपण 13. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मतेसमोर जे आव्हान आहे त्या आव्हानामध्ये काही मुद्द्यांची चर्चा आपण मागच्या भागात केली आणि आजचा आपला मुद्दा आहे काही प्रदेशामध्ये डाव्यांचा उग्रवाद, यामुळे सुद्धा राष्ट्रामध्ये एकात्मता निर्माण होणं काय चाललं आहे विद्यार्थी मित्रांनो, कठीण चाललं आहे. यामध्ये सांगता येईल की नक्षलवादी जी चळवळ आहे, ही नक्षलवादी चळवळ त्यासोबतच माओवादी चळवळ, या चळवळींच्या द्वारे डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाणारी ही चळवळ आहे. म्हणजे नक्षलवादी चळवळ म्हणजेच माओवादी चळवळ आणि त्यालाच दुसऱ्या नावानं ओळखला ती म्हणजे डाव्या लोकांची उग्रवादी चळवळ म्हणून त्याला ओळखलं जाते. आता या नक्षलवादी चळवळीला किंवा या माओवादी चळवळीला याला पाठिंबा कोण देते? याला पाठिंबा देणारे लोक आहे, समर्थन करणारे लोक आहे, शेतमजूर लोक याला समर्थन करतात, दलित लोक याला समर्थन करतात, आदिवासी लोक याला काय करतात, समर्थन करतात. आणि समर्थन का करतात? कारण या लोकांना असं वाटते की आपल्या बाजूने लढणारी ही संघटना आहे कोणती, हे नक्षलवादी संघटना, आणि शेतकऱ्यावर होणारे अत्याचार, शेतमजुरावर होणारे अत्याचार, दलितावर होणारे अत्याचार, आदिवासीवर होणारे अत्याचार, या अत्याचाराची वाचा फोडण्याचं काम नक्षलवादी चळवळ करू शकते. आणि म्हणून आपल्या अडचणीची जाणून घेण्याची ताकद किंवा अडचण जाणून घेण्याचं काम ही माओवादी चळवळ करत आहे. म्हणून हे शेतमजुरांचा, दलितांचा, आदिवासींचा या चळवळीला पाठिंबा दिसून येतो किंवा हे लोक समर्थन करतात. आता समर्थन करतात का? आता दुसरी मुद्दा सांगता येईल की यांच्यामध्ये अशी भावना आहे कोणती, अन्यायाची, की आमच्यावर अन्याय होत आहे. शेतमजुराला वाटते आमच्यावर अन्याय होत आहे, दलितांना वाटते आमच्यावर अन्याय होत आहे, आदिवासींना वाटते आमच्यावर अन्याय होत आहे. आणि या भावनेमुळंच ही चळवळ, या चळवळीला हे लोक काय करतात, पाठिंबा देत असतात. आता त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय होऊ राहिला, आमचं शोषण होऊ राहिलं, आमचं दमन होत आहे, राज्य सरकार किंवा राज्य आमच्याकडे दुर्लक्ष करते, आमच्या विकासाकडे लक्ष देत नाही, आणि म्हणून हे लोक सरकारविरुद्ध, राज्याविरुद्ध उठाव करतात आणि या उठावातून अनेक प्रकारच्या हिंसक कारवाया सुद्धा केल्या जातात. तर याद्वारे ही संघटना अशा प्रकारच्या लोकांची बाजू घेऊन लढण्याचं काय करते, काम करते. कोणती संघटना? नक्षलवादी संघटना, माओवादी संघटना, यालाच म्हणतात उग्रवादी चळवळ. तर अशा प्रकारे ही जी चळवळ आहे, ही चळवळ या लोकांची बाजू घेत असते. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येईल की नक्षलवादी चळवळीचे मूळ कुठं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नक्षलवादीचं मूळ जेव्हा पाहतो आपण तर ते मूळ सापडतं तेलंगणा चळवळीमध्ये. कोणती चळवळ? तेलंगणा चळवळ. याचं मूळ कुठं आहे? तेलंगणा चळवळीमध्ये 1964 ते 1951च्या दरम्यानमध्ये तेलंगणा राज्यामध्ये चळवळ झाली. त्या चळवळीमध्ये या उग्रवादी चळवळीचे, नक्षलवादी चळवळीचे मूळ सापडतात, म्हणजे त्या ठिकाणून हिचा उगम झाला असं म्हटलं जाते. आता या ठिकाणी काय झालं होतं, म्हणजे तेलंगणामध्ये शेतकऱ्याच्या सरंजामशाही विरोधामध्ये चळवळ उभारली होती तिच्या लोकांनी. म्हणजे तिथं जे जमीनदार होते, मोठे जे शेतकरी होते, त्या सरंजामशाही शेतकऱ्याविरुद्ध तिच्या सामान्य लोकांनी आवाज उठवला होता. आणि या चळवळीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काय दिला होता, पाठिंबा दिला होता. आणि सर्वप्रथम यांनी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यामुळे काय आलं, या चळवळीला थोडंसं यश आलं विद्यार्थी मित्रांनो. त्या चळवळी काय आलं, यश आलं, म्हणजे ही चळवळ थोडीशी वेगानं पुढे जाऊ लागली होती. परंतु मग पुढं काय झालं, पुढं भारत सरकारनं काय केलं, भारत सरकारने जमीन सुधारणा कायदा केला. काय केला? जमीन सुधारणा कायदा केला. या कायद्यामुळे ही चळवळ काय झाली, मंदावली म्हणजे तिचा जोर काय झाला, कमी झाला. आता जोर का कमी झाला किंवा ही चळवळ का मंदावली, तर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य लोकांची बाजू घेऊन लढणारी कोण होते, नक्षलवादी चळवळ किंवा हे उग्रवादी चळवळ होती. आणि
यामध्ये सरकारनं काय केलं, कायदा असा केला की जमीन सुधारणा कायदा केला की विशिष्ट लोकांकडे विशिष्ट प्रकारची जमीन राहील, उर्वरित जमीन सरकारकडे जमा होईल आणि मग ती जमीन, उर्वरित जमा झालेली जमीन ही सामान्य लोकांना, शेतमजूर लोकांना किंवा दलित लोकांना किंवा एकदम गरीब लोकांना ही जमीन सरकारनं काय केली, हँडओव्हर केली, म्हणजे त्यांना ती दिली वाहायसाठी. तर अशा प्रकारे सामान्य लोकांच्या गरजा काय होऊ लागल्या, मग पूर्ण होऊ लागल्या. सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळं सरकारच्या बाजूनं हे लोक राहू लागले आणि म्हणूनच ऑटोमॅटिकच ही चळवळ काय झाली, हळूहळू मंदावली. म्हणजे या चळवळीचा जोर काय झाला, हळूहळू कमी झाला. विद्यार्थी मित्रांनो, कशामुळे कमी झाला, भारत सरकारच्या जमीन सुधारणा कायद्यामुळं. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की माओवादी चळवळ किंवा हे उग्रवादी चळवळ का 1946 ते 51च्या दरम्यानमध्ये निर्माण झाली होती आणि हळूहळू ते जोर का कमी झाला, तर त्याचं कारण आपल्याला सांगता येईल भारत सरकारचा जमीन सुधारणा कायदा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचे आहे. तर एक एक भाग समजून घेत असताना त्यामध्ये कोणते प्रश्न लपलेले आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग काय झालं पहा, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की 1967 मध्ये भारतातील सरंजामशाही विरुद्ध पश्चिम बंगालमधील नक्षलबारी, नाव लक्षात ठेवा, नक्षलबारी येथे काय झालं, आंदोलन केलं गेलं. कोणाविरुद्ध, भारतीय सरंजामशाही विरुद्ध, की भारतामध्ये जे सरंजाम लोक त्याच्या विरुद्ध हे आंदोलन केलं, जे जमीनदार लोक होते यांच्या विरुद्ध, की नक्षलबारी या ठिकाणी काय केलं, आंदोलन केलं. आणि हे आंदोलन मार्क्स, लेनिन, माओ याच्या विचाराने प्रेरित होते. कोण्या विचाराने, मार्क्सवादी किंवा लेनिनवादी किंवा माओवादी या विचाराने हे आंदोलन काय होतं, प्रेरित होतं. म्हणजे नक्षलबारी या ठिकाणी झाले जे आंदोलन पश्चिम बंगालमध्ये, या आंदोलनाची जे वैचारिक बैठक होती, ती बैठक कोणाची होती, मार्क्स, लेनिन आणि माओची होती. अशा प्रकारे ही चळवळ चालू असतानाच चारू मुजुमदार यांचं जे लिखाण आहे, चारू मुजुमदार नावाचा माणूस आहे, यानं जे लिखाण केलं त्या लिखाणात त्यानं स्पष्ट उल्लेख केला, ही जी चळवळ आहे ही चळवळ मार्क्सवादी, लेनिनवादी आणि माओवादी विचाराने काय झाली आहे, प्रेरित झाली आहे. तर अशा वेळेस ही चळवळ हळूहळू जोर धरू लागली होती. 1967ची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये प्रश्न काय येऊ शकतो, पश्चिम बंगालमध्ये कुठं आंदोलन झालं होतं, नक्षलबारी येथे आंदोलन झालं होतं आणि हे आंदोलन कोणाच्या विचाराने प्रेरित होतं, मार्क्स, लेनिन आणि माओवादी. आणि याबद्दल कोणा लिखाण केलं होतं, तर चारू मुजुमदारनं केलं होतं. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह या पॉईंटमध्ये दडलेले आहे. तुम्हाला हे सगळे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे आहे. तर त्यानंतर मग सरकारनं या विरुद्ध काय केली, कारवाई केली आणि चारू मुजुमदारला काय केली, अटक केली. चारू मुजुमदारला अटक केल्यानंतर या चळवळीचा जोर काय झाला, कमी झाला. या चळवळीची जी क्षमता आहे किंवा जी ताकद होती त्या हळूहळू काय झाली, कमी झाली. कारण चारू मुजुमदारला सरकारनं काय केली होती, अटक केली होती आणि यामुळं या चळवळीचा जोर हळूहळू कमी होऊ लागला होता. पुढे 1980ला या चळवळीने उग्र स्वरूपात काय केलं, धारण केलं. म्हणजे 70च्या दशकामध्ये ही चळवळ हळूहळू कमी झाली आणि मग 1980 दशकामध्ये या चळवळीनं पुन्हा उग्र रूप धारण केलं विद्यार्थी मित्रांनो, की जेणेकरून या चळवळीचा त्रास बाकी इतर लोकांना सुद्धा होऊ लागला होता. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की 2004 मध्ये काय झालं पहा, नक्षलवादी गट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी, लेनिनवादी आणि इतर गट एकत्र येऊन त्याने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी याची काय केली, स्थापना केली. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतात, CPI. सी म्हणजे कम्युनिस्ट, पी म्हणजे पार्टी, आय म्हणजे इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय दडला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना कशी झाली. तर यामध्ये सांगता येईल 2004 मध्ये नक्षलवादी गट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे काही लोक, लेनिनवादी, मार्क्सवादी हे आणि इतर काही गट एकत्र येऊन CPIची काय केली होती, स्थापना केली होती. आणि मार्क्स, लेनिन आणि माओ यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही काय होती, चळवळ होती किंवा ही काय होती, पार्टी होती. आणि या माध्यमातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी ही राजकीय पक्षाची संघटना म्हणून पुढे आली विद्यार्थी मित्रांनो. मग याला राजकीय स्वरूप प्राप्त झालं. कोणत्या या संघटनेला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी. तर अशा प्रकारची ही जी पार्टी आहे, ही जी संघटना आहे, ही संघटना काय झाली, उभी झाली आणि या माध्यमातून ही चळवळ पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आपला मुद्दा सांगता येईल की गृहमंत्रालयाने एक निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणामध्ये असं जाहीर केलं की जहालवादी जे डावे गट आहे, हे जहालवादी जे डावे गट आहे म्हणजे हे नक्षलवादी जे लोक आहे, हे काय करतात, रेल्वे, रस्ते, वीज, दूरसंचार यासारख्या पायाभूत जे सुविधा आहे त्या सुविधाच्या कामामध्ये काय करतात, अडथळे आणतात. हिंसक मार्गाने अडथळे आणण्याचा काय करतात, प्रयत्न करतात आणि शासनाच्या योजनाला काय करतात, विरोध करतात.
मुद्दा काय की ही जी चळवळी आहे किंवा ही जी डाव्यादी उग्रवादी चळवळ आहे किंवा जहालवादी चळवळ आहे, ग्रामीण भागामध्ये रस्ते निर्माण होत असताना, ग्रामीण भागामध्ये रेल्वेचे पूल बनत असताना किंवा वीज पोहोचवत असताना किंवा दूरसंचारचे काही सुविधा पोहोचत असताना हे लोक त्याला विरोध करतात आणि विरोध करून काय करतात की बा या माध्यमातून सरकार हे लोकांपर्यंत अशा प्रकारे सुविधा पोहोचवतच नाही आणि यामुळं सरकार आमच्याकडे काय करत आहे, दुर्लक्ष करत आहे. अशा प्रकारचा कांगावा किंवा अशा प्रकारचे बोंब हे लोक ठोकत असतात, कोणते जहालवादी डावे गट. आणि यामुळं सरकारच्या योजना कशा कुचकामी आहेत, सरकार कशा प्रकारे काम करत नाही हे सिद्ध करण्याचं काय करतात, प्रयत्न करत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः जंगल एरियामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये दळणवळणाची साधनं हे पोहोचू शकत नाही लवकरात लवकर, आणि पोहोचत जर असेल राज्य सरकार तर अशा वेळेस इथे हे लोक काय करतात, त्याला विरोध करत असतात. आणि साधारणतः जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये आदिवासी राहतात त्या भागामध्ये हे सगळे साधनं नाही आहे, रस्ते नाही आहे, कुठं कुठं वीज नाही आहे, दूरसंचार टेलिफोन मोबाईलची व्यवस्था नाही आहे. तर अशा ठिकाणच्या व्यवस्था, ह्या पायाभूत सुविधा त्या भागामध्ये पोहोचत नाही. याचाच फायदा कोण घेतो मग? हे उग्रवादी घेतात. याचाच फायदा कोण घेतात? हे नक्षलवादी घेतात. आणि नक्षलवादी घेऊन त्या लोकांना समजून सांगतात त्या एरियातल्या की पहा, सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही, सरकार तुमचा विकासच करत नाही, म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहा, आमच्यासोबत लढा, मग आपण राज्य सरकारविरुद्ध आवाज उठवू. तर अशा प्रकारे चळवळ फैलवण्याचा किंवा पसरवण्याचा प्रयत्न हे लोक करतात. आणि त्या ठिकाणी सक्षम सुरक्षा व्यवस्था सुद्धा पोहोचू शकत नाही कोण्या भागामध्ये, जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये, ज्या दुर्गम भागामध्ये. आणि म्हणून या भागामध्ये नक्षलीचा वापर काय असतो, जास्त असतो. कारण सुरक्षा व्यवस्था पोहोचू शकत नाही, पोलीस लोक पोहोचू शकत नाही. कोणत्या एरियामध्ये घनदाट जंगल आहे विद्यार्थी मित्रांनो, या जंगलामध्ये बरेचसे सुविधा पोहोचू शकत नाही. तर अशा वेळेस नक्षलवादी लोक या भागामध्ये आपलं वास्तव्य करण्याचा काय करतात, प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारचं हे कोण मत मांडलं? भारत सरकारच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे हे लोक या पायाभूत सुविधाला विरोध करतात आणि त्याचाच नंतर काय करतात, प्रचार करतात की सरकार आमच्या बाजूने कोणतेही काम करत नाही, सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, सरकार आमचा विकास होऊ देत नाही, सरकार आमचं शोषण करत आहे, सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. अशा प्रकारचं वातावरण हे जहालवादी गट किंवा हे नक्षलवादी गट निर्माण करतात आणि या माध्यमातून लोकांमध्ये अशा भडकाऊ वातावरण निर्माण करण्याचा काय करतात, प्रयत्न करत असतात. तर यामुळेच राष्ट्रीय कामता काय येते विद्यार्थी मित्रांनो, धोक्यात येत असते राष्ट्रीय कामता यामुळं. त्यानंतर हे लोक मग करतात काय, यामध्ये काही डावपेच आखतात. हे लोक कशा प्रकारे डावपेच आखले जातात, की कशा प्रकारचे हे लोक प्लॅनिंग करतात की ज्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रचार हा केला जाईल. तर पहिला माध्यम सांगता येईल प्रचारकी घोषणांचा वापर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे नक्षलवादी लोक प्रचारकी घोषणा की अशा घोषणा करतात की या माध्यमातून सामान्य लोकांचं किंवा दलित वर्गांचं किंवा जे अल्पसंख्याक लोक आहे या लोकांवर अन्याय होत आहे अशा प्रकारच्या घोषणा देणे किंवा अशा प्रकारचे पोस्टर तयार करणे, अशा प्रकारचे पंपेट तयार करणे आणि या माध्यमातून आपलं नक्षलवादी चळवळ हे पक्के करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. हे त्याला पहिलं माध्यम. त्यानंतर दुसरं माध्यम आहे जनचळवळीची उभारणी. जनचळवळ, लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचली पाहिजे, लोकांना ही चळवळ आपलीशी वाटली पाहिजे. दलितांना, सामान्य लोकांना किंवा कामगार लोकांना किंवा अल्पसंख्याक लोकांना, या लोकांना ही चळवळ आपलीशी वाटली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे. आम्ही तुमची काळजी घेतो, सरकार घेत नाही. काळजी कोण घेत आहे? नक्षलवादी काळजी घेत आहे बा. तर यासाठी हे लोक अशा प्रकारची जनचळवळ म्हणजे लोकांचं मत आपल्याकडून वळवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात आणि लोकांना या चळवळीमध्ये सामील करून घेण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. त्यालाच म्हणतात जनचळवळीची उभारणी. त्यानंतर तिसरा मुद्दा सांगता येईल महिला, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना या क्रांतिकारी चळवळीकडे वळवणे. तर जे महिला आहे, स्त्रिया आणि आदिवासी लोक आणि अल्पसंख्याक जे लोक संख्येनं कमी आहे अशा लोकांना या क्रांतिकारी चळवळीकडे, या उग्रवादी चळवळीकडे, या नक्षलवादी चळवळीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे हे लोक वळले म्हणजे ऑटोमॅटिक याची संख्या वाढेल आणि जोर सुद्धा वाढेल या चळवळीचा. अशा प्रकारचं ही प्लॅनिंग, हा डावपेच हे लोक खेळत असतात. त्यानंतर चौथा मुद्दा सांगता येईल जनतेच्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांचं लक्ष वेधणे. शहरामध्ये जे लोक कामगार लोक आहे, सामान्य लोक आहे, झोपडपट्टीत राहणारे लोक आहे, तर अशा लोकांचं लक्ष कशा वेधायचं की तुम्हाला सामान्य सुविधा पुरवत नाही सरकार, तुमच्या विरुद्ध सरकार काम करत नाही, तुमच्या बाजूने सरकार काम करत नाही. तर अशा वेळेस शहरी भागात जे लोक शोषित आहे, की जे लोक दुर्लक्षित आहे अशा लोकांमध्ये ही चळवळ पोहोचवण्याचं काम हे उग्रवादी, हे नक्षलवादी करण्याचा प्रयत्न करतात. हे त्याचं प्लॅनिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पाचवं सांगता येईल सैनिकी संघटनांचा
विकास करणे. सैनिकी संघटना म्हणजे काय की अशा तरुण मुलांना मुलींना यामध्ये समाविष्ट करून घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देणे, त्यांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देणे, बॉम्ब फोडण्याचं प्रशिक्षण देणे, स्फोट करण्याचं प्रशिक्षण देणे, अशा प्रकारचं प्रशिक्षण, सैनिकी प्रशिक्षण हे लोक या नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून सामान्य लोकांना देण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्यांचं प्लॅनिंग आहे. या माध्यमातून हे चळवळ काय करतात, जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्याचं काम हे नक्षलवादी चळवळ करत असते. तर अशा प्रकारे आपण याचं प्लॅनिंग सुद्धा या ठिकाणी पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला सांगता येईल की संयुक्त राष्ट्रानं सुद्धा एक अहवाल जाहीर केला. संयुक्त राष्ट्रानं अहवाल जाहीर करत असताना सांगितलं की यामध्ये या अहवालात असं सांगितलं की नक्षलवादी आणि तत्सम काय सांगितलं पहा, नक्षलवादी आणि तत्सम संघटना. तत्समचा काय अर्थ होतो लक्षात, तत्सम म्हणजे त्या समान, त्याच्यासारख्या. तत्समचा काय अर्थ होतो, त्यासारख्या, त्याच्यासारख्या. कोणासारख्या, नक्षलवादी चळवळी सारख्या, उग्रवादी चळवळी सारख्या, डाव्यावादी चळवळी सारख्या. तर संयुक्त राष्ट्र काय म्हणते, संयुक्त राष्ट्र म्हणजे UNO, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, याने एक अहवाल जाहीर केला. त्या अहवालात सांगितलं नक्षलवादी चळवळी किंवा तत्सम संघटना, त्याच्यासारख्या संघटना, या संघटना 6 वर्षाच्या मुलांना देखील, किती वर्षाच्या, 6 वर्षाच्या मुलांना देखील त्यांच्या सैनिकी गटामध्ये सामील करून घेतात, सैनिक गटामध्ये सामील करून घेतात आणि मुलांना या बालगटात सामील होण्यासाठी बळजबरी सुद्धा केली. जबरदस्तीने लहान लहान मुलांना या नक्षलवादी संघटनेमध्ये सामील करतात आणि या संघटनेला काय म्हणतात, या लहान मुलाच्या बालदस्ता म्हणतात. काय म्हणतात, बालदस्ता. हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. नक्षलवादी लोक लहान मुलांना चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतात, तर तशा मुलांच्या चळवळीच्या गटाला, बालगटाला काय म्हणतात, बालदस्ता असं म्हणतात. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. आणि हे लोक मग ह्या लहान मुलांचा वापर कशासाठी करतात, तर टपाल पोहोचवणे, टपाल म्हणजे संदेश पोहोचवणे, माल पोहोचवणे, त्यानंतर माहिती काढणे, स्फोटक पेरणे, तर अशा प्रकारचे कार्य या लहान मुलांकडून हे लोक, नक्षलवादी लोक करून घेतात. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र काय म्हणते की लहान मुलांचा सुद्धा वापर हे नक्षलवादी संघटना या चळवळीमध्ये करत असतात. आणि लहान मुलांचं विशेषतः मुलींचं अपहरण, कोणाचं अपहरण, मुलींचं अपहरण केलं जाते आणि मुलींचं अपहरण करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना या चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. ही बाब खूप गंभीर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचा अहवाल कोण सादर केला, संयुक्त राष्ट्र संघाने सादर केला आहे, की ज्या माध्यमातून सांगितलं की लहान पोरांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहू शकतो कशा प्रकारे रस्त्यावर स्फोट केलेला आहे आणि कशा प्रकारे गाडी फोडून टाकलेली आहे. तर अशा प्रकारचे बॉम्ब पेरणे किंवा स्फोट करण्याचं काम नक्षलवादी करत असतात. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे कार्याला अंजाम देण्याचं काम हे नक्षलवादी चळवळी करत असतात. त्यानंतर आपला मुद्दा सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे असा की पुस्तकात एक पॉईंट दिला आहे, त्या सांगितलं आहे डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय, डाव्या लोकांचा उग्रवाद म्हणजे काय. यामध्ये सांगता येईल की 2004 साली पीपल्स वॉर, PW, त्याला काय म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये PW, पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेशातली संघटना आहे. कुठची संघटना आहे, आंध्र प्रदेशातली. आणि भारतीय माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरातील वावर असणाऱ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी CPI माओइस्ट पक्ष स्थापन केला, माओवादी पक्ष स्थापन केला. आता पहा विद्यार्थी, याचा ऑब्जेक्टिव्ह काय, माओवादी किंवा CPI की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असाचा अर्थ होतो. CPIची स्थापना कशी झाली आपल्याला सांगता येईल की 2004 साली पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेश संघटना, माओवादी केंद्र संघटना, त्यानंतर बिहारमधल्या संघटना, या बिहारमधली संघटना, त्यानंतर परिसरामध्ये अशा प्रकारच्या इतर संघटना या एकत्र आल्या आणि एकत्र येऊन त्यांना काय स्थापन केलं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अशा प्रकारची माओवादी पक्षाची स्थापना त्यांनी केली. हा पक्ष डाव्या उग्रवादी पक्ष आहे, डाव्यांचा उग्रवादी पक्ष, उग्रवादी म्हणजे डायरेक्ट आक्रमक पक्ष आहे, उग्रवादी पक्ष आहे. या पक्षाचा समावेश मग सरकारनं काय केलं पहा, या पक्षाचा समावेश बेकायदा कायदेशीर प्रतिबंधक कायदा 1967च्या तरतुदीनुसार याला दहशतवादी संघटनेमध्ये काय केलं, घोषित केलं. तर ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली भविष्यात 1967ला. विद्यार्थी मित्रांनो, CPIच्या माओवादी विचारसरणीचा वापर सशस्त्र बंडाने शासन उलथवून टाकण्यासाठी केला जातो. पहा, येस, ही जी CPI आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी, हे काय करते, शासनाचं जे सरकार आहे, सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ऑटोमॅटिक काय करते, देशद्रोह करण्याचं काय करते, काम करते. सरकार विरुद्ध जर तुम्ही काम करत असेल तर या कारवाईतून
तुमच्यावर सरकार कारवाई करणं साहजिकच आहे. आणि या माध्यमातून ही संघटना देशाच्या शासनाविरुद्धच डायरेक्ट अपोज करते, शासनाला जर विरोध करते, तर यामुळंच लोकांच्या मनामध्ये अशा भावना पसरतात की सरकार काही उपयोगाचं नाही आहे आणि यातूनच एकात्मतेला काय होतो, अडथळा निर्माण होतो. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहिलं की ज्या काही उग्रवादी संघटना आहे, ज्या काही डाव्यांच्या उग्रवाद आहे किंवा नक्षलवादीची संघटना आहे, या संघटनेमुळे समाजामध्ये असंतोष पसरतो, अशांतता पसरते. आणि पहिला गट काय होते विद्यार्थी मित्रांनो, ज्या लोकांची बाजू हे नक्षलवादी घेत आहे त्या लोकांना वाटते की सरकार आमच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही सरकारकडून होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकात्मता निर्माण होणं कठीण आहे. दुसरी गोष्ट, या नक्षलवादी चळवळीचा ज्या लोकांना त्रास होतो ते लोकसुद्धा काय म्हणतात की बा सरकारचं यांना जर निपटू शकत नाही तर मग आमचं संरक्षण कोण करेल. म्हणजे हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये काय होते, अडथळा होते. म्हणजे जे लोक त्यामध्ये संघटना आहेत ते त्यांच्यातही निर्माण करणं कठीण आहे एकात्मता, आणि जे लोक पीडित आहे त्यामुळं त्यांचीसुद्धा एकात्मता निर्माण करणं हे कठीण गोष्ट आहे. तर अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय एकात्मतेसमोरचं हे खूप मोठं आव्हान आहे विद्यार्थी मित्रांनो, असं या ठिकाणी आपण स्पष्ट करू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.